नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, घरकुल संदर्भाच्या वारंवार अपडेट आपण चॅनलच्या माध्यमातून देत आहोत। चालू घडीला महाराष्ट्र शासनामार्फत महाआवास अभियान राबवलं जात आहे। या अभियानाअंतर्गत भरपूर घरकुले शासनामार्फत उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत। त्याच्यामुळे आता शासनामार्फत जिल्हाधिकाऱ्यांना पत्र सुद्धा पाठवण्यात आलेले आहेत की आपल्या परितक्त्यातील ज्या काही ग्रामपंचायती असतील यांच्या आता ग्रामसभा जानेवारी महिन्यामध्ये होतील। या ग्रामसभेमध्ये घरकुला संदर्भाच्या महत्त्वपूर्ण सूचना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवायच्या आहेत। घरकुलाच्या या अभियानांतर्गत जे काही लाभार्थी घरकुलापासून वंचित आहेत त्यांना घरकुलाचा लाभ अजूनपर्यंत मिळाला नाहीये, त्यांना घरकुलाची आवश्यकता आहे, तर अशा लाभार्थ्यांपर्यंत जनजागृती करायची आहे। त्यांच्याजवळून प्रकरण तयार करून घरकुलाचा लाभ त्यांना लवकरात लवकर द्यायचा आहे। तर या संबंधीचे अपडेट मी पाठीमागच्या व्हिडिओत दिलेले आहेत। शासनामार्फत जे परिपत्रक जी नोटीस प्रसिद्ध करण्यात आली ती सुद्धा तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळाली असेल। पाहायला मिळाली नसेल तर पाठीमागचा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता। आता येणाऱ्या ग्रामसभेमध्ये मित्रांनो घरकुलाचा मुद्दा अतिशय महत्त्वाचा ठरला जाणार आहे। त्याच्यामुळे जे काही लाभार्थी घरकुलासाठी इच्छुक असतील तर अशा लाभार्थ्यांनी येती ग्रामसभा आपल्याला चुकवायची नाही। हे ग्रामसभेला उपस्थित राहून आपल्या घरकुला संदर्भाच्या अडीअडचणी असतील किंवा आपलं घरकुला संदर्भाचं पूर्ण झालेलं प्रकरण असेल तर या संपूर्ण गोष्टी त्या ठिकाणी चर्चा करायच्या आहेत। प्रकरण पूर्ण असेल तर प्रकरण जमा करायचं आहे। मित्रांनो, ही सुवर्ण संधी असणार आहे, कारण की शासनामार्फत आता 20 लाख घरकुलांचं वाटप महाराष्ट्रामध्ये केलं जाणार आहे। त्याच्यामुळे संधीचं सोनं करा, जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी याच्यामध्ये सहभाग घ्या। चालू घडीला मित्रांनो घरकुला संदर्भाच्या कागदपत्राविषयी महत्त्वाची माहिती देणार आहे। घरकुलासाठी आपल्याला कोणकोणती कागदपत्रे लागणार त्या संदर्भाची चर्चा आपण आता या व्हिडिओमध्ये करणार आहे। पाठीमागे मित्रांनो जो घरकुला संदर्भाचा व्हिडिओ बनवला त्याच्यामध्ये भरपूर लोकांनी मला कागदपत्रा संदर्भात विचारलं, त्याच्यामुळे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कागदपत्रा संदर्भाची सविस्तर माहिती सांगणार आहे। पुढच्या सुद्धा व्हिडिओमध्ये तुम्हाला अशाच घरकुला संदर्भाच्या महत्त्वपूर्ण अपडेट पाहायला मिळतील। त्याच्यामुळे चॅनलवरती जर नवीन असेल तर सगळ्यात महत्त्वाचं चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा आणि आपल्या मित्रांना सुद्धा आपले व्हिडिओ पाठवत चला। तर मित्रांनो, या ठिकाणी मी आता चालू घडीला मोदी आवास घरकुल योजनेसंदर्भात चर्चा करणार आहे। त्याची संपूर्ण कागदपत्रे या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे। मोदी आवास घरकुल योजनेचा आपल्याला जर लाभ घ्यायचा असेल तर कोणकोणती कागदपत्रे अतिशय महत्त्वाची आहेत जे आपल्या जवळ असतील तर आपण घरकुलाचा लाभ 100% घेऊ शकणार आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी सुरुवातीला मी सांगत आहे की या योजनेसाठी कोणत्या जात प्रवर्गासाठी दिली जाते तर त्या संबंधित या ठिकाणी माहिती ऐकून घ्या। तर मित्रांनो, याच्यामध्ये आपल्याला इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्ग, विमुक्त जाती आणि भटक्या जमाती अशा 4 जात प्रवर्गांचा समावेश या मोदी आवास घरकुल योजनेमध्ये होतो। आता आपण कोणत्या जात प्रवर्गात मोडत आहात हे आपल्याला पाहायचं आहे। याच्यामध्ये मित्रांनो आपल्याला सुरुवातीला जातीचा दाखला सांगत आहे। योजनेमध्ये ठराविक जातींचा समावेश असल्यामुळे याच्यामध्ये मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे जातीचा दाखला। मित्रांनो, आपल्या जवळ जातीचा दाखला नसेल तर लवकरात लवकर जातीचा दाखला काढायचा आहे। अवघ्या 7-8 दिवसामध्ये हा जातीचा दाखला तुम्हाला भेटेल। त्याच्यानंतर तुम्हाला प्रकरणामध्ये सहभाग घेता येईल आणि जर तुमचा जातीचा दाखला अवेलेबल असेल तर तुम्ही या घरकुलासाठी कागदपत्र जुळवणी सुरुवात करायची आहे। त्याच्यानंतर पुढचा दुसरा मुद्दा घेऊया तो म्हणजे उत्पन्न दाखल्याचा। आता या ठिकाणी मित्रांनो शासनामार्फत घरकुलाचा लाभ घ्यायचा असेल तर उत्पन्न मर्यादा ठरवून देण्यात आलेली आहे। आपल्याला 1,20,000 पर्यंतचा उत्पन्नाचा दाखला, तहसीलदारांचा दाखला या प्रकरणासाठी जोडायचा आहे। जर 1,20,000च्या पुढे जर आपला उत्पन्नाचा दाखला निघत असेल तर आपण या घरकुलासाठी पात्र ठरलं जाणार नाही। त्याच्यामुळे 1,20,000 पर्यंतचा उत्पन्न दाखला ज्या लाभार्थ्याचा मिळेल अशाच लाभार्थ्यांनी घरकुलासाठी प्रयत्न करायचा आहे। त्याच्यानंतर पुढे जाऊया मित्रांनो, पुढचा मुद्दा असणार आहे तो म्हणजे आपल्या जॉब कार्डचा। आता मित्रांनो, घरकुल विभागाअंतर्गत जॉब कार्ड हे अतिशय महत्त्वाचं ठरलं जाणार आहे, कारण की घरकुल बांधताना आपल्याला अनुदानाची रक्कम विभागून दिली जाते। याच्यामध्ये 1,20,000 रुपये जे असतं हे आपल्या बांधकामासाठी असतं आणि त्याच्यानंतरची जी पुढची 24,000ची 22,000ची जी काही रक्कम असेल ही मजुरीसाठी असते। म्हणजे मजुरीची रक्कम ही आपल्याला घरातील लाभार्थी मजूर दाखवून ही आपल्या नावावरती काढून घ्यायची आहे, कारण की चालू घडीला मित्रांनो मजूर वर्ग जो आहे तो हाजरी जास्त प्रमाणात घेतो, परंतु शासनामार्फतची हाजरी ही अतिशय कमी प्रमाणात असते। 280 ते 290 रुपये अशी काही हाजरीची या ठिकाणी रक्कम असते। त्याच्यामुळे एवढ्या कमी रकमेमध्ये कोणताही मजूर काम करत नाही, परंतु ही मजुरीची जी रक्कम काही असेल ही मित्रांनो आपल्याला स्वतःच्या नावावरती काढून घ्यायची असेल तर आपल्या घरातील जे काही 7 सदस्य असतील यांचे जॉब कार्ड काढून आपल्याला या मजुरीच्या रकमेसाठी पाठवून द्यायचे आहेत। म्हणजेच महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत ही आपल्याला रक्कम दिली जाते, ती आपल्याला बँकेमार्फत दिली जाते आणि मजुरांच्या खात्यावरती। त्याच्यामुळे जे काही तुम्ही मजूर देत चाल ते तुमच्या विश्वासातले असावे,
या अनुदानाची येणारी रक्कम बँकेत जमा झाल्यानंतर त्यांनी तुम्हाला काढून दिली पाहिजे। तर ही मित्रांनो एक चालू घडीला अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। तर ही एक मित्रांनो अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे। तुम्ही जर या योजनेअंतर्गत सहभाग घेत असाल तर या बारीक सारीक गोष्टींकडे तुम्हाला लक्ष देणं खूप गरजेचं आहे। जॉब कार्ड मित्रांनो सुरुवातीलाच तुम्हाला द्यावं लागतं, त्याच्यामुळे आपल्या ग्रामपंचायतमधील जे रोजगार सेवक असतील यांच्याशी संपर्क साधून याबद्दल तुम्ही आणखी माहिती जाणून घेऊ शकता। जॉब कार्ड काढल्यानंतर तुम्ही या घरकुलाच्या प्रकरणाला त्याची एक प्रत जोडायची आणि प्रकरण तयार करायचं आहे। आता मित्रांनो ह्या झाल्या 3 प्रती। आता पुढे मुद्दा येऊया, पुढचा मुद्दा असणार आहे तो म्हणजे आता सगळ्यात महत्त्वाचा, तो म्हणजे ग्रामसभेच्या ठरावाचा। आता हा मित्रांनो सगळ्यात शेवटचा मुद्दा आहे, परंतु मध्येच तुम्हाला मी या ठिकाणी सांगत आहे कारण की पुढच्या डॉक्युमेंट जे आहेत त्या किरकोळ आहेत, म्हणजे ते तुमच्या जवळ अवेलेबल असतात। आता हा ठराव जो आहे तो मित्रांनो 4 नंबरला घेत आहे, त्याची माहिती सांगतो। ग्रामपंचायतीमार्फत मित्रांनो आपल्याला या घरकुलासाठी आपण पात्र आहोत किंवा आपल्याला याची गरज आहे हे ठरावाच्या माध्यमातून सांगितलं जातं। म्हणजेच ग्रामपंचायतीचा ठराव जर आपल्या प्रकरणाला जोडला गेला तरच आपण घरकुलासाठी प्रकरण देऊ शकू किंवा आपल्याला घरकुल मंजूर होऊ शकतं। त्याच्यामुळे ग्रामसभेच्या ठरावासाठी आपला परिपूर्ण असा प्रस्ताव ग्रामपंचायतीला सादर होणं गरजेचं आहे। कारण की मित्रांनो जर प्रस्ताव व्यवस्थित सादर झाला नाही तर कोणती ना कोणती त्रुटी काढून किंवा अडचण काढून ग्रामसेवक आपला प्रस्ताव त्याच ठिकाणी रद्द करतील। त्याच्यामुळे कागदपत्र व्यवस्थितरित्या समजून घ्या आणि प्रस्ताव कसा व्यवस्थितरित्या जाईल हे आपण या ठिकाणी लक्षात आणायचं आहे। तर मित्रांनो ग्रामसभेचा ठराव मिळवायचा असेल तर ही वरची 3 कागदपत्रे आणि आता पुढे जी मी तुम्हाला महत्त्वाची कागदे सांगणार आहे ती तुमच्या जवळ असणं गरजेचं आहे। तर पुढचा आता 5वा मुद्दा घेऊया। सुरुवातीचा झाला मित्रांनो आपल्याला जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, रोजगार सेवकाकडचं जॉब कार्ड, ग्रामसभेचा ठराव आणि आता 5वा मुद्दा घेऊया पुढे घरकुलासाठी लागणारी सगळ्यात महत्त्वाची आपली जागा। म्हणजेच आपल्याला घरकुला जर लाभ घ्यायचा असेल तर आपल्या नावावरती जागा असणं खूप गरजेचं आहे। जर नावावरती जागा नसेल तर आपल्याला घरकुलाचा लाभ घेता येणार नाही। जर तुमच्या नावावरती जागा नसेल तर शासनाच्या पंडित दीनदयाळ मधून तुम्ही जागेसाठी अप्लाय करू शकता। याच्यामधून मित्रांनो आता आपल्याला 1 लाख रुपयाची अनुदानाची रक्कम दिली जाते। यासाठी मित्रांनो सेपरेट प्रोसेस असते, घरकुल वेगळी प्रोसेस आहे आणि तुम्हाला पंडित दीनदयाळ योजनेअंतर्गत जागेची प्रोसेस वेगळी आहे। दोन्ही कंबाईन नाही, वेगवेगळ्या योजना आहेत। तुमची जर नावावरती जागा नसेल तर अगोदर पंडित दीनदयाळ मधून जागेसाठी अप्लाय करायचं आहे, जागा स्वतःच्या नावावरती करून घ्यायची आहे, अनुदान त्यातनं घेऊ शकता। जागा नाव झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला घरकुलासाठी अप्लाय करायचं आहे। तर ही मित्रांनो वेगवेगळ्या योजना आहेत, एक संगत तुम्हाला योजनेचा लाभ घेता येणार नाही, वेगवेगळ्या तुम्हाला याच्यामध्ये फॉर्म भरावे लागतात। आता याच्यामध्ये ज्यांच्या नावावरती जर जागा असेल तर त्यांना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही। फक्त गोष्ट एक असणार आहे की तुमच्या नावावरती महाराष्ट्रामध्ये कोणत्याही ठिकाणी पक्क घर नसावं। जर तुमच्या नावावरती जर पक्क घर असेल तर तुम्हाला याच्यामधून अपात्र केलं जाईल। त्याच्यामुळे तुमच्या नावावरती घर जे आहे ते पक्क नसावं, कच्चं असेल तर कोणत्याही प्रकारची अडचण नाही। तुम्ही जागेच्या ऐवजी तुमच्या कच्च्या घराचा उतारा जोडला तरी काय हरकत नाही। या कच्च्या घराच्या उताराच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला घरकुल मंजूर होऊ शकतं। आता ह्या झाल्या मित्रांनो 5 गोष्टी। आता पुढची जी कागदपत्रे आहेत अतिशय किरकोळ आहेत। याच्यामध्ये तुमचं आधार कार्ड येणार आहे, तुमचं रेशन कार्ड येणार आहे, तुमचं बँकेचं पुस्तक येणार आहे। त्याच्यानंतर मित्रांनो तुमचं जे जागेचा फोटो असेल, म्हणजे ज्या ठिकाणी तुम्हाला घर बांधायचं आहे त्या जागेचा फोटो, कच्च्या घराचा फोटो आणि योजनेसाठी लागणारा तुमचा योजनेचा फॉर्म म्हणजे घरकुलाचा सुरुवातीचा फॉर्म। तर ही झाली मित्रांनो अतिशय महत्त्वाची कागदपत्रे। ही कागदपत्रे तुमच्या जवळ जर असतील तर मित्रांनो तुम्हाला 100% मित्रांनो घरकुल मंजूर होऊ शकतं। शासनामार्फत मोठ्या प्रमाणावरती कोटा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। त्याच्यामुळे जर तुम्ही या कागदपत्रासोबत ग्रामपंचायतमध्ये आपला अर्ज दाखल केला तर तुम्हाला ग्रामसभेचा ठराव 100% दिला जाईल आणि तुम्ही या घरकुलाचा लाभ घेऊ शकणार आहे। तर मित्रांनो ही अतिशय महत्त्वाची कागदपत्रे आहेत, लक्षात ठेवा। तुमच्याजवळ जर कागदपत्रे असतील तर लवकरात लवकर प्रकरण तयार करा आणि आपल्या ग्रामसभेला कागदपत्रासह हजर राहा, म्हणजे तुमचा त्या ग्रामसभेच्या माध्यमातून ठराव घेतला जाईल आणि ठराव घेतल्यानंतर घरकुल मंजुरीसाठी पंचायत समितीला तुमचं प्रकरण पाठवलं जाईल। तर ही मित्रांनो चालू घडलेली एक अतिशय महत्त्वाची अपडेट होती। घरकुल विभागाअंतर्गत या महत्त्वपूर्ण सूचना ग्रामसभेमध्ये दिल्या जाणार आहेत। त्याच्यामुळे ग्रामसभा चुकवू नका, त्या ठिकाणी हजर राहून आपल्या घरकुला संदर्भातच्या काही अडचणी असतील त्या तुम्ही त्या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न करा। तर मित्रांनो मोदी आवास घरकुल योजनेअंतर्गत इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती या 4 प्रवर्गातील जे काही लाभार्थी असतील तर यांनी लाभ घेण्यासाठी कागदपत्रे गोळा करायचे आहेत आणि आपलं प्रकरण तयार करून ग्रामपंचायतमध्ये जमा करायचं आहे।
तर मित्रांनो आजच्यासाठी येथेच थांबतो। व्हिडिओ समजला असेल तर आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून त्यांना सुद्धा पुढच्या येणाऱ्या घरकुला संदर्भातच्या अडीअडचणी असतील किंवा योजनेमध्ये सहभाग घेण्याची माहिती असेल ती त्यांना घर बसल्या मोबाईलवरती कळून जाईल। तर मित्रांनो अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह, नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।